आवाज नाही आला. नमस्कार. तुम्हाला सगळ्यांना कंटाळा आलेला दिसतोय. हे खूप महत्त्वाचं सेशन आहे आपल्या बिझनेससाठी. मी माझा सगळा अनुभव ओतायचा प्रयत्न केलेला आहे. मॅडमने फक्त 20 मिनटं दिलेले आहेत मला. 20 मिनटामध्ये हे प्रेझेंटेशन करणं म्हणजे थोडा अवघड टास्क आहे. विषय आहे आपला नवीन आर्थिक वर्षात जाताना ... तुम्ही वाचला असेल सगळ्यांनी विषय. एक मागचं वर्ष आपलं संपलेलं आहे आणि आपण नवीन वर्षामध्ये आता एंट्री करणार आहोत. 1 एप्रिलपासून तर पुढच्या 31 मार्चपर्यंत आपलं नवीन फायनान्शियल इयर जे आपल्या भारतामध्ये गणलं जातं त्या नवीन आर्थिक वर्षामध्ये आपण जाणार आहोत. तिथे जाताना काय केलं पाहिजे, बरोबर आहे. तर त्याच्या नवीन वर्षात जाण्याच्या आधी सगळ्यात आधी काय आपण केलं पाहिजे, मागील वर्षाचा आढावा घेणं आवश्यक आहे, बरोबर आहे की नाही. गेल्या वर्षी आपण काय केलं, आपण गेल्या वर्षी काय ठरवलं होतं आणि आपण काय अचीव केलं, बरोबर आहे. मान्य आहे का सगळ्यांना. थोडा रिस्पॉन्स आवश्यक आहे तुमच्याकडनं. ओके. तर याच्यासाठी आपण काय करणार आहे, तुम्ही सगळे बिझनेस ओनर आहात, बरोबर आहे. सगळ्यांचा वेगवेगळ्या क्षेत्रामधला अनुभव आहे. मी तर 38 वर्ष नोकरीच केली आहे, बरोबर आहे. त्यामुळे बिझनेसचा मला जास्त अनुभव नाही. 30 सेकंदामध्ये तुम्हाला तुमचं पेन आणि पॅड घ्यायचं आहे आणि हे जे 4 पॅरामीटर मी लिहिलेले आहेत, जो आपण आढावा घ्यायचा म्हणतोय, तो 30 सेकंदामध्ये तुम्हाला लिहायचं आहे की मागच्या वर्षामध्ये प्रिव्हियस इयरमध्ये मी सेल्सचं टार्गेट काय घेतलं होतं, माझा सेल किती झाला ॲज ऑन टुडे, माझे एक्सपेन्सेस किती झाले ह्या वर्षामध्ये, टोटल एक्सपेन्सेस. जर आपण रॉ मटेरियल विकत घेत असू, समजा ट्रेडिंगवाले असतील तरी त्यांनी ते पण मटेरियल विकत घेतात. सो मी रॉ मटेरियल किती लाखांचं, करोडाचं, हजाराचं घेतलं या पूर्ण वर्षामध्ये, माझ्यावर काय लायबिलिटी किंवा लोन आहे ह्या वर्षामध्ये आणि मला प्रॉफिट किती झाला. 30 सेकंदात आपल्याला पटापट याच्या फिगर आपल्या बिझनेसबद्दल लिहायचे आहेत. क्विक एकदम. युअर टाइम स्टार्ट्स नाऊ. झालं लिहून. व्हेरी गुड. सो मी सेल किती केला, मी टार्गेट किती घेतलं होतं, अचीव किती केलं, मी एक्सपेन्सेस किती केले. एक्झॅक्ट फिगर कदाचित तुम्हाला रेकॉर्ड्सच्या आठवत नसतील, पण बिझनेस ओनरकडनं हे 5 पॅरामीटर ॲट एनी पॉइंट ऑफ टाइम तोंडी पाठ असले पाहिजेत. लोन, लायबिलिटी आणि प्रॉफिट. निव्वळ नफा किती आपण कमवला. झालं लिहून सगळ्यांचं. काही जण मोबाईलवर लिहित आहेत. गुड गुड. हरकत नाही, हरकत नाही. ओके. आता मी रॅन्डमली कोणाला तरी विचारेल. ओके. सेल्सचं टार्गेट अचीव झालंय का, जे तुम्ही घेतलं होतं प्रवीण सर, ते टार्गेट अचीव झालंय का, हो की नाही मध्ये उत्तर. नो. गती टायर्स, सर सेल्सचं टार्गेट तुम्ही जे घेतलं होतं ते अचीव झालंय का. व्हेरी गुड. ऑटोमेशन वाले, सेल्स टार्गेट अचीव झालंय. व्हेरी गुड. गुड. आता सेल जो अचीव झालाय तुमचा, त्याची व्हॅल्यू सांगता येईल तुम्हाला. 45 lakhs. व्हेरी गुड. गती 2.7 करोड. व्हेरी गुड. एक्सपेन्सेस सांगता येतील सर, टोटल एक्सपेन्सेस आपल्या पूर्ण याचे. एक्सपेन्सेसची डेफिनेशन आपण थोडी बघूया पुढे, पण माहिती आहे ना एक्सपेन्सेस म्हणजे काय. एव्हरीथिंग. आपलं जागेचं भाडं, लाईट बिल, पाणी बिल, टॅक्सेस, एम्प्लॉईची सॅलरी, अजून जे काय पेट्रोल डिझेल खर्च, आपली डायरेक्टरची सॅलरी, एव्हरीथिंग कम्स ॲज अ एक्सपेन्सेस. किती असतील सर म्हणजे 13 लाख रुपये पूर्ण वर्षभराचे एक्सपेन्सेस आहेत. ओके गुड. रॉ मटेरियल परचेस 2.4 CR आणि सेल किती झाला 2.7चा. ओके गुड. लायबिलिटी लोन आहेत काही नाही, डेप्ट फ्री कंपनी. व्हेरी गुड. आणि नेट प्रॉफिट तुम्ही पर्सेंटेजमध्ये सांगू शकता. ठीक आहे.
हे जे पॅरामीटर आहेत ना, हे प्रत्येक व्यावसायिकासाठी अत्यंत महत्त्वाचे पॅरामीटर आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना, किराणा दुकान आम्ही जातीने वाणी आहोत, आमचं गावी किराणा दुकान होतं. त्यामुळे आमचे वडील ते रोज काय म्हणतात ना, दैनंदिनी लिहायचे की बुवा आज किती खर्च आला आणि किती. तर ते बिझनेसमनने ती आपली दैनंदिनी लिहिणं अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत आवश्यक आहे. आपला आज काय खर्च झाला, आपण काय सेल केलं आणि आपण काय रॉ मटेरियल विकत घेतलं, हे त्याने मेंटेन करणं अत्यंत गरज आहे. सो हा जर आढावा आपण घेतला असेल तर आपण पुढे जाऊ शकतो. सो पर्पज ऑफ बिझनेस काय आहे फायनली आपला? व्हॉट इज द पर्पज ऑफ बिझनेस किंवा ऑब्जेक्टिव्ह ऑफ बिझनेस काय आहे? कोण सांगेल? एक माईक देऊन ठेवा. नाही, व्हॉट इज द पर्पज ऑफ बिझनेस? कुठलाही व्यवसाय करायचं काय कारण आहे? मयूर सर, काय का बरं करतो आपण व्यवसाय? प्रॉफिट कमवण्यासाठी. ओके, एनिथिंग एल्स? गुडविल, व्हेरी गुड. ग्रोथ, अजून? सो मेकिंग प्रॉफिट इज अ पर्पज ऑफ बिझनेस. सगळ्यांना ॲग्री आहे? मी हे काही नवीन सांगत नाही, बरोबर आहे, सगळ्यांना माहिती आहे. आता प्रॉफिट कमवायचा म्हणजे फक्त प्रॉफिट कमवणं हा आपला उद्देश पाहिजे का? सस्टेनेबल प्रॉफिटेबल ग्रोथ ही झाली पाहिजे प्रत्येक व्यवसायामध्ये. याचा अर्थ असा आहे की शाश्वत फायदेशीर वाढ, त्याला मराठीत म्हणतो आपण. सस्टेनेबल प्रॉफिटेबल ग्रोथ म्हणजे सातत्याने आपली सेल्समध्ये पण ग्रोथ झाली पाहिजे आणि सेल्स बरोबर आपला प्रॉफिटही वाढला पाहिजे. मान्य आहे सगळ्यांना? त्याच्यासाठीच तर आपण आहोत ना. परंतु आपल्या बिझनेसमध्ये बऱ्याच बिझनेसमध्ये अप्स अँड डाऊन्स होत असतात. कधी प्रॉफिट होतो, कधी नाही होत, कधी होतो, कधी नाही होत. मग आपलं जर एम आहे की सस्टेनेबल प्रॉफिटेबल ग्रोथ आपल्याला जर करायची असेल तर काय महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी? व्हॉट इज द इम्पॉर्टंट? प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आहे सगळ्यांना माहिती आहे ना. विक्रीची किंमत वजा कॉस्ट, म्हणजे खरेदीची किंमत अधिक एक्सपेन्सेस म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे. आता विक्रीची किंमत जी आहे, आता फॉर एक्झाम्पल आपण सोपंच उदाहरण घेऊ सरांचं, टायरचं एक्झाम्पल. टायरच्या विक्रीची किंमत ते ठरवू शकतात का? तुम्ही ठरवू शकतात का MRFचं स्विफ्ट डिझायरचं टायर मी 10,000ला विकेल, हे तुम्ही ठरवू शकतात? ठरवू शकतात. कशा बेसिसवर ठरवू शकतात? कंपनीच्या गाईडलाईनवर. म्हणजे तो पूर्ण अधिकार आपल्याला ठरवायचा नाही आहे, बरोबर आहे ना. मला सांगायचं तात्पर्य असं आहे की सेलिंग प्राईस जी आहे ना, कुठल्या पण प्रॉडक्टची सेलिंग प्राईस आपल्या हातात नसते, बरोबर आहे. TV घ्या, लॅपटॉप घ्या, राईट, तर ते आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. रॉ मटेरियलची किंमत आपल्या कंट्रोलमध्ये आहे का? प्रवीण सर, MS काय भावाने घ्यायचं तुम्ही सांगू शकता ट्रेडरला? मला 30 रुपये पाहिजे, 40 रुपये. आपल्या कंट्रोलमध्ये नाही. मग आपल्या कंट्रोलमध्ये आहेत एक्सपेन्सेस. प्रत्येक व्यवसायामध्ये आपले जे काही एक्सपेन्सेस आपण करतो ते फक्त आपल्या कंट्रोलमध्ये आहेत, पूर्ण कंट्रोलमध्ये आहेत, बरोबर आहे. म्हणून प्रॉफिट जो आपण कमवणार आहोत तो डायरेक्टली प्रपोर्शनल टू आपल्या एक्सपेन्सेसवर आहे. ऑफकोर्स आपला जास्त सेल झाला की डेफिनेटली प्रॉफिट पण वाढणार आहे, राईट. सो प्रॉफिट कुठून येतो? सेल करावं लागतं ना काहीतरी. सेल केलं तरच प्रॉफिट मिळेल आपल्याला. सेल कम्स फ्रॉम कस्टमर. कस्टमरला जर आपण माल विकला तर सेल होईल, राईट. सेल कम्स बाय सेलिंग प्रॉडक्ट टू कस्टमर. व्हॉट इज माय प्रॉडक्ट? मी काय विकतोय मार्केटमध्ये, काय विकतो आपण? आता मॅडमचं ब्युटी पार्लर आहे, येस. व्हॉट इज युअर प्रॉडक्ट? व्हॉट इज युअर प्रॉडक्ट? नो युअर प्रॉडक्ट. काय प्रॉडक्ट आहे? प्रत्येक व्यवसायामध्ये आपलं काहीतरी प्रॉडक्ट आहे. काय सर्व्हिसमध्ये आहे तुम्ही, बरोबर आहे. हे तुमची जी बिझनेस आहे इट इज रिलेटेड टू ब्युटी पार्लर, बरोबर आहे. सो ब्युटी पार्लरमध्ये म्हणजे तुमचं प्रॉडक्ट काय आहे? काय प्रॉडक्ट आहे? सर्व्हिस आहे. पण प्रॉडक्ट काय आहे? मेकअप. म्हणजे काय प्रॉडक्ट आहे? प्रॉडक्ट काय आहे? प्रॉडक्ट काय आहे? व्हॉट इज युअर प्रॉडक्ट? सो आपलं प्रॉडक्ट, आपल्याला आपलं प्रॉडक्ट काय आहे? आता समजा ट्रॅव्हलचा बिझनेस आहे, ट्रॅव्हलचा बसचा बिझनेस आहे, तर त्यांचा काय प्रॉडक्ट आहे?
ते काय विकतात? ते विकतात सीट. बसचे सीट विकतात ना, ते रेड बसवरनं काय विकतात? ते सीट विकतात ना, 500 रुपये, 700 रुपये, 800 रुपये. सो ट्रॅव्हलवाल्यांचं प्रॉडक्ट काय आहे? दे आर सेलिंग सीट्स. बरोबर आहे. तसं आपल्याला व्हॉट इज माय प्रॉडक्ट, वी शुड नो फर्स्ट व्हॉट इज माय प्रॉडक्ट. मी मार्केटमध्ये काय विकतोय किंवा मला मार्केटमध्ये काय विकायचं आहे, आधी हे माझ्या मनाशी ठरलं पाहिजे ॲज अ बिझनेस ओनर. मान्य आहे सगळ्यांना? राईट. ठरवाल आता आपलं आपलं प्रॉडक्ट काय असणार आहे. 1 प्रॉडक्ट, 2 प्रॉडक्ट, 10 प्रॉडक्ट, 20 प्रॉडक्ट, बरेच असतील आपल्याकडे प्रॉडक्ट. राईट. सो व्हॉट इज माय प्रॉडक्ट. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट इज हु इज अवर कस्टमर. माझा कस्टमर कोण आहे. आणि लॉयल कस्टमरची लिस्ट आपण बनवलेली आहे का? लॉयल कस्टमरचा अर्थ काय सांगता येईल? लॉयल कस्टमरचा अर्थ की कुठल्याही परिस्थितीमध्ये तो कस्टमर माझ्याकडेच येतो. काही जरी झालं, कमी जास्त 19-20 जरी झाले तरी तो माझ्याकडे येतो. असे समजा आपल्या आता सरांचं टायरचं एक्झाम्पल घेतलं, त्यांचे असंख्य कस्टमर असतील. बरोबर आहे. पण लॉयल कस्टमर कोण आहे? माझे टॉप 20 कस्टमर कोण आहेत बिझनेसमधले? टॉप 10 कस्टमर कोण आहेत की जे मला मॅक्सिमम बिझनेस देतात आणि जे माझ्याशी वर्षानुवर्ष संलग्न आहेत? बरोबर आहे. परत त्यांच्याकडनं रिपीटेड बिझनेस मिळणार आहे आपल्याला. राईट. सो लेट अस मेक अ लिस्ट ऑफ लॉयल कस्टमर. तर सगळ्यांना तुम्हाला होमवर्क आहे, इन्क्लूड माझ्यासाठी सुद्धा, की आपल्याला आपल्या लॉयल कस्टमरची एक यादी बनवायची. आपल्या सगळ्यांकडे कस्टमरची यादी आहे का? हो किंवा नो, नाही मध्ये उत्तर द्या. किती जणांकडे आहे? हात वर करा. सगळ्यांकडे. पण 100% सगळ्यांकडे नाही. तर ते एक होमवर्क करा. आणि त्या कस्टमरची यादी बनवायची म्हणजे काय? त्याचं नाव लिहायचं, त्याचं काय कॉन्टॅक्ट नंबर असेल, ॲड्रेस असेल. सो शेवटी आपल्याला जो सेल येतोय ना, तो कस्टमरकडनं येणार आहे. सो कस्टमरची यादी ही आपल्या मोबाईलमध्ये, आपल्या लॅपटॉपमध्ये, आपल्या खिशामध्ये ही कायम पाहिजे. सो मेक अ लिस्ट ऑफ लॉयल कस्टमर. मग ग्राहकाच्या, समजा आपल्याला बिझनेसमध्ये ग्रोथ करायची असेल, सस्टेनेबल प्रॉफिटेबल ग्रोथ जर करायची असेल आपल्याला, बरोबर आहे. समजा गेल्या वर्षी मी 1 करोडचा बिझनेस केला, यावर्षी मला 1.3 करोड करायचा, म्हणजे 30% मला ग्रोथ करायची टॉप लाईनमध्ये. ओके. मग काय करायचं? तर आहे ते कस्टमर मला रिटेन करणं गरजेचं आहे. म्हणजे 1 करोड ज्यांनी मला बिझनेस दिला त्यांनी मला रिपीट बिझनेस दिला पाहिजे, किंवा त्यांनी दुसऱ्यांना कोणाला तरी सांगितलं पाहिजे की तुम्ही यांच्याकडनं माल घ्या. जसं आता सरांचं सांगितलं ना, माऊली शॉपिंगमधनं तुम्ही किराणा दुकानातनं माल घ्या. म्हणजे त्यांचे ह्या सर्व्हिसेस आहेत. बरोबर आहे. तर त्याच्यासाठी त्या कुठल्या पण कस्टमरच्या काय अपेक्षा असतात सांगता येईल का तुम्हाला? व्हॉट आर द मिनिमम एक्सपेक्टेशन्स ऑफ एनी कस्टमर? जगामधला कुठला पण ग्राहक घ्या, त्याच्या काय अपेक्षा असतात? येस सर. अजून? हां येस सर. क्वालिटी, बेस्ट क्वालिटी दिली पाहिजे आणि वेळेवर सर्व्हिस दिली पाहिजे. अजून? येस सर. काळानुसार बदल झाला पाहिजे. अजून? सॅटिस्फॅक्शन. ओके. सो कुठल्या पण ग्राहकाच्या ज्या अपेक्षा असतात, आपण पण ग्राहक आहोत ना, आपणही बऱ्याच गोष्टी विकत घेत असतो. सो कस्टमरच्या अपेक्षा ज्या आहेत त्या आहेत क्वालिटी, कॉस्ट, डिलिव्हरी आणि सर्व्हिस. QCDS हे तुम्ही लिहून टाका तुमच्या ह्याच्यात. क्वालिटी, कॉस्ट, डिलिव्हरी आणि सर्व्हिस. याच्यामधला एक जरी पॉईंट वीक झाला तरी तो कस्टमर आपल्याकडे परत येईल का नाही याची गॅरंटी नाही आहे. सो क्वालिटी, कॉस्ट, डिलिव्हरी आणि सर्व्हिस आर द बेसिक मिनिमम रिक्वायरमेंट ऑफ एनी कस्टमर. म्हणजेच काय पाहिजे त्याला? ही वॉन्ट बेटर क्वालिटी, चिपर कॉस्ट अँड फास्टर डिलिव्हरी. मला 10 कॉम्प्युटर घ्यायचे, लॅपटॉप घ्यायचे समजा सर, आणि तुमच्याकडे कॉस्ट पण चांगली आहे आणि सर्व्हिस पण छान आहे, पण तुमच्याकडे 8च लॅपटॉप आहेत, मला 10 पाहिजे. राईट. म्हणजे मला सांगायचं काय आहे की डिलिव्हरी जी क्वांटिटी कस्टमरला पाहिजे आणि जेव्हा पाहिजे त्यावेळेस ती आपण दिली पाहिजे, त्याला म्हणतात डिलिव्हरी. आणि जर सर्व्हिस इंडस्ट्री असेल, सर्व्हिस इंडस्ट्री AC रिपेअरिंग असेल, आता हे बाकीचे सरांचं, शंतनू सरांचा जो जल्लोष आहे, इट इज अ सर्व्हिस इंडस्ट्री. टाइमली सर्व्हिस दिली पाहिजे. सो दॅट टायमिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग कस्टमर सॅटिस्फॅक्शन
हे होऊ शकतं. कस्टमर डिलाइटमेंट काय आपण थोडा हे करूया. आता बेस जो आहे ना, कस्टमर ग्राहकाच्या अपेक्षा म्हणजे मिनिमम एक्सपेक्टेशन या आहेत. पण जर सॅटिस्फाईड कस्टमर असेल, ज्याचा समाधानी असेल, हा त्याच्या अपेक्षा झाल्या, पण समाधानी केव्हा असू शकतो तो, याचा डिफरन्स सांगता येईल का कोणाला? एक्सपेक्टेशन्स आणि सॅटिस्फॅक्शन. आता तुमचं टूरचं, सरांचा टूरचा बिझनेस आहे, बरोबर आहे. मी इंडोनेशियातनं येत होतो एकदा, मुंबई एअरपोर्टला आलो, रात्री फ्लाईट लेट झालं, खाली उतरलो, गाडीत बसलो आणि मला खूप तहान लागली होती आणि त्याच्या गाडीमध्ये बिस्लेरीची छोटी बाटली होती. दिस इज द कस्टमर सॅटिस्फॅक्शन. लक्षात आलं? म्हणजे एक्सपेक्टेशनच्या वर गेलं ते, राईट. त्याला काय 5,000 रुपयाची ती बाटली आहे, पण त्याने मला एकदम डोक्यात बसलं, अरे ह्या टूरवाल्याकडे गाडीमध्ये बाटली, छोटीशी गोष्ट असते. दॅट इज कॉल्ड सॅटिस्फॅक्शन. हॉटेलचा जर बिझनेस असेल तर तिथे आपण हॉटेलमध्ये चेक इन केलं, स्वच्छ रूम पाहिजे, टॉवेल पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, आणि त्यांनी जर एक छोटंसं बालाजीचं 10 रुपयाचं वेपर्सचं पाकिट ठेवलं आणि आपण फिरून फारून पोचलेलो असतो, भूक लागली असते, दॅट इज द सॅटिस्फॅक्शन. ओके. सो आपल्याला जायचं आहे कस्टमरच्या एक्सपेक्टेशनपासून सॅटिस्फॅक्शनकडे आणि त्याच्या पुढे डिलाइटमेंटकडे. ओके. हा प्रवास आहे आपला, आणि हा जर प्रवास आपण करू शकलो तर आपल्याला सस्टेनेबल प्रॉफिटेबल ग्रोथ करायला खूप मदत होणार आहे. कस्टमर इज गॉड, माहिती आहे सगळ्यांना, ग्राहक देवता असतं, राईट. हे बघा इथे एवढं मी वाचत नाही आता, फक्त एखादी फक्त वाचतो. ग्राहक आमच्यावर अवलंबून नाही, आम्ही त्याच्यावर अवलंबून आहोत, बरोबर आहे. त्याची सेवा करून आपण त्याचे उपकार करत नाही आहोत. हे सगळं कोणी लिहिलेलं आहे? महात्मा गांधींनी लिहिलेलं आहे. सो ग्राहक, कस्टमर इज ऑलवेज गॉड. सो आता हे झालं सगळं रिलेटेड टू द कस्टमर, सेल कसा मिळणार आहे, बरोबर आहे. पण मग बिझनेसच्या फेजेस काय आहेत? आता समजा तृप्ती मॅडम स्टार्टअप चालू करतायत, बरोबर आहे. तो काय फेजेस आहेत बिझनेसच्या? कुठल्या पण व्यवसायाचे 4 फेजेस असतात. एक स्टार्टअप असतो की जिथे आपण आपली प्रोसेस एस्टॅब्लिश करतो, मार्केट रिसर्च करतो, लायसनिंग, हे ते ब्लाब्ला जे काही करून आपण स्टार्टअप करतो, बरोबर आहे. सगळ्यांनी असंच केलं असतं. मग पुढचा जो स्टेज आहे ती आपली स्ट्रगल असते, की बुवा आपण स्ट्रगलमध्ये काय करतो, प्रोसेस स्टॅबिलाइज करायला लागतो, कस्टमर आपलं प्रॉडक्ट ॲक्सेप्ट करायला लागतात आणि आपण आपली टीम डेव्हलप करायला लागतो. दॅट इज कॉल्ड स्ट्रगल फेज. आणि स्ट्रगलवर न पुढे गेलं तर आपल्याला स्टेबल व्हायला लागतो आपला बिझनेस, हळूहळू सगळं स्टेबल व्हायला. म्हणजे काय होतं, थोडासा प्रॉफिट इनकन्सिस्टंट असतो, पण रिपीट ऑर्डर मिळायला लागतात, एक्सपिरियन्स लोक तयार व्हायला लागतात, आणि त्याच्या पुढे आपल्याला असतं सस्टेनेबल ग्रोथ. सस्टेनेबल ग्रोथमध्ये काय असतो, प्रॉफिट चांगला मिळायला लागतो, साऊंड कस्टमर बेस असतो, लॉयल पीपल असतात. परंतु 75% कंपन्या, बिझनेसेस ह्या 2 फेजमध्येच फिरत राहतात. स्ट्रगल स्टॅबिलिटी, स्ट्रगल स्टॅबिलिटी, इथे जातच नाही. मान्य आहे का? 60 ते 70% कंपन्यांना, आता आम्ही क्रॉम्प्टनमध्ये होतो त्यामुळे खूप व्हेंडरबरोबर काम केलेलं आहे, इथेच त्यांचा स्ट्रगल फिरत असतो. मग याची काय कारणं असतात? याची कारणं असतात वीक इनेबलर्स. मग ते वीक इनेबलर्स काय असतात बिझनेसमध्ये? बरंच काय काय असतं बघ, हे सगळे वीक इनेबलर आहेत. पण त्यातल्यात महत्त्वाचे इनेबलर बिझनेस ओनरसाठी काय आहेत? हे 3 आहेत. थिन आणि इनकन्सिस्टंट प्रॉफिट मार्जिन कमी व्हायला लागलं, कॉम्पिटिशन एवढी वाढलेली आहे आता, बरोबर आहे का नाही. मी कॉम्पिटिशनपेक्षा काय प्लस करतो त्याच्यावर माझ्याकडे ग्राहक वाढणार आहे, बरोबर आहे. नॉन एंगेज एम्प्लॉई, छोट्या कंपन्यांमध्ये एम्प्लॉई वर्षभरात 6 महिन्यात सोडून जातात, हा एक मोठा प्रॉब्लेम आहे, बरोबर आहे. आणि तिसरा आहे, फार महत्त्वाचं आहे, लिडरशिप एनग्रॉस इन मॅन्डेट ॲक्टिव्हिटी. म्हणजे काय की लिडरशिप जी आहे ना ती किरकोळ कामामध्ये त्याचा वेळ घालवतात. किरकोळ कामामध्ये जे त्यांना काम करायचं ते न करता त्यांच्या 2 लेवल बिलो काम ते करतात, बरोबर आहे. जे सीईओला काम करायचे ते न करता त्यांना जे सस्टेनेबल प्रॉफिटेबल ग्रोथसाठी वेळ द्यायचा आहे तर तो देत नाही, तर ते बाकीचे फायर फायटिंग, स्ट्रेस, हे याच्यातच त्यांचं ते चालू असतं. आता जर आपल्याला सस्टेनेबल प्रॉफिटेबल ग्रोथ करायची असेल तर काय महत्त्वाचं आहे बघा, तर की टू बिझनेस सक्सेस इज डुईंग द राईट थिंग फास्टर, बेटर अँड मोर एफिशियंटली दॅन युअर कॉम्पिटिशन.
ॲग्री आहे सगळ्यांना? पण मग कसं करायचं हे? कसं करायचं आपण? हाऊ टू डू दिस? आता कसं करायचं म्हटल्यावर प्रश्न येतो, ऑल बिझनेस ओनर्स हॅव सेम पॅरामीटर अवेलेबल. आपल्या सगळ्यांकडे एक पॅरामीटर जो कॉमन आहे. कुठल्याही देशात जा, कुठलाही बिझनेस घ्या, काय अवेलेबल आहे आपल्याकडे जे कॉमन आहे ते? दॅट इज द टाइम. काय अवेलेबल आहे आपल्याकडे? वेळ. जो 24 तास परमेश्वराने सगळ्यांना सारखा दिला आहे. कुठला का व्यवसाय असणार तुमचा, बरोबर आहे? मान्य आहे सगळ्यांना? मग आता प्रश्न आहे, हाऊ आय एम युटिलायझिंग माय टाईम ॲज अ बिझनेस ओनर, ॲज अ एंटरप्रिनर, ॲज अ CEO. मी माझा वेळ कसा स्पेंड करतो दिवसभराचा, याचं ते आन्सर 24 तास आन्सर आहे. मग आता याच्यामध्ये एक छोटंसं मॅट्रिक्स आहे. हे आपल्याला LDP मध्ये पण शिकवलं होतं मॅडम. कुठला पण वेळ जो असतो ना, टाइम मॅनेजमेंट जे असतं ना, ते 4 क्वाड्रंटमध्ये डिवाइड असतं. अर्जंट, इम्पॉर्टंट, नॉट अर्जंट, इम्पॉर्टंट, नॉट अर्जंट, नॉट इम्पॉर्टंट, बरोबर आहे? क्वाड्रंट 1ला म्हणतात फायर फायटिंग, क्रायसिस, कस्टमरचा फोन आला, मटेरियल मिळालेलं नाही आहे, मग दनादन सेकंड शिप लावा, थर्ड शिप लावा, अरे उद्या त्याला द्यायला पाहिजे. ओके, गाडीचं ब्रेकडाऊन झालं, इट कम्स इन द क्वाड्रंट 1. क्वाड्रंट म्हणजे काय? क्रायसिस मॅनेजमेंट, ब्रेकडाऊन मेंटेनन्स, अनप्लॅन्ड ॲक्टिव्हिटी, फायर लागणे कुठे, तर ते सगळं सोडून आपण तिकडे जातो. सो दॅट इज कॉल्ड क्वाड्रंट 1. क्वाड्रंट 2 आहे रिलेशनशिप बिल्डिंग, प्लॅनिंग, बजेटिंग, रिक्रिएशन, योगा, व्यायाम, आपल्या कस्टमरचा अभ्यास, नेटवर्क बिल्डिंग, रिलेशनशिप बिल्डिंग इन सॅटरडे क्लब. हे येतं क्वाड्रंट 2 मध्ये, विच इज नॉट अर्जंट बट व्हेरी इम्पॉर्टंट. क्वाड्रंट 3 आणि 4 हे कोणाच्या याच्यात नसायलाच पाहिजे. दिस इज ऑल टाइमपास, म्हणजे वेळ खूप जातो याच्यात आपला. मग हे करताना क्वाड्रंट 1 काय बघा, समव आपण मॅनेज करतो. समव त्या कस्टमरला त्या दिवशी यार गेली ट्रक, आता एकदा दिलं गेलं ना एकदा, ओके. क्वाड्रंट 2 जो आहे ना, फोकस आहे. फोकस, व्हेरी फोकस, व्हेरी प्लॅन, प्रोएक्टिव्ह अप्रोच, बजेटिंग, प्लॅनिंग, प्रिव्हेन्शन. म्हणजे कारचं ब्रेकडाऊन होणं, पंक्चर होणं, हे झालं क्वाड्रंट 1 ॲक्टिव्हिटी. पण रेग्युलरली दर 10 दिवसांनी कारचं टायर प्रेशर चेक करणं, ही झाली क्वाड्रंट 2 ॲक्टिव्हिटी. म्हणजे ती गाडी पंक्चरच होणार नाही. ओके, मग काय करायला पाहिजे आपण? आपला वेळ कुठे घालवायला पाहिजे? फोकस, फोकस, फोकस. सो व्हॉट शुड बी डन डिफरंटली फॉर न्यू फायनान्शियल इयर? मागच्या वर्षीमध्ये समजा सरांचं अचीव झालेलं आहे, बरोबर आहे? आता समजा त्यांचा 2.7 अचीव झालं आहे. सो ही मस्ट बी थिंकिंग अबाउट 3+ CR, बरोबर आहे? मग ते कसं अचीव करायचं? त्याच्यासाठी वर्षाच्या सुरुवातीला सगळं प्लॅनिंग झालं पाहिजे. मला 3 CR करायचं असेल तर मला त्याच्या केसमध्ये N नंबर ऑफ प्रॉडक्ट आहेत त्यांचे, वेगवेगळे टायर आहेत, ट्रकपासून तर मोटरसायकलपासून तर कारपासून तर सगळे. मग त्याच्यामध्ये त्यांनी लिस्ट बनवायची की माझं हाय कॉस्ट प्रॉडक्ट कुठलं आहे, माझं हाय सेलिंग क्वांटिटी कुठली आहे. ओके, अशा पद्धतीने तो डेटा आपल्याला अनालिसिस करायचा आहे. आणि मग मला पुढचे कस्टमर कसे वाढवायचे याच्यावर आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे. म्हणून आपल्याला फोकस राहायचं आहे. अँड दॅट इज द क्वाड्रंट 2 ॲक्टिव्हिटी. मग काय करायचं आपल्याला? लेट्स डू द थिंग्स डिफरंटली. काय करायचं आहे? प्रिपेअर द डेटाबेस ग्रोथ बजेट फॉर युअर कंपनी और बिझनेस. कराल सगळेजण उद्या? पुढच्या वर्षापासून मला काय सेल्स अचीव करायचं आहे याचं आपण बजेट बनवू शकतो, हो की नाही? बनवाल का? तुमच्यासाठी बनवा, माझ्यासाठी नका बनवू. ओके, एकदा ते आपण बनवलं तर आपण ते मॉनिटर करायला लागू, रिव्ह्यू करायला लागू आणि ते टार्गेट घेऊन आपण अचीव करायला लागू. सेट युअर गोल्स फॉर द नेक्स्ट 2 years. एका वर्षासाठी गोल ठेवू नका, 2 वर्षासाठी गोल घ्या. स्पेंड 30 to 40% ऑफ युअर टाइम ऑन प्लॅनिंग बिझनेस ग्रोथ ॲक्टिव्हिटी. आपला दिवसातला जो वेळ आहे त्याच्यातला 100% 20% म्हणजे 20% जो वेळ आहे तो आपला प्लॅनिंगसाठी गेलाच पाहिजे, ग्रोथसाठी. मीट 100% कस्टमर कमिटमेंट. कस्टमरला जी कमिटमेंट दिली ती 100% मीट करा. डोंट फेल इन दॅट.
इन्क्रीज नेटवर्किंग इन HGCT फॉर बिझनेस रेफरन्सेस. आपल्याकडे भरभरून सॅटर्डे क्लबमध्ये रेफरन्सेस मिळतात. स्टडी युअर फायनान्शियल स्टेटमेंट टू टेक द बिझनेस डिसिजन. बरेच ओनर काय करतात, CA ला आपले डॉक्युमेंट देऊन टाकतो आपण आणि ते माझं टॅक्स बघ रे बाबा किती कमीत कमी होईल, पण आपण ते बॅलन्स शीट वाचत नाही. सो आपल्याला आपलं बॅलन्स शीट वाचून, समजा पुढच्या वर्षी समजा आता सरांना काही ॲडिशनल त्यांना हायड्रॉलिक सिस्टीम ॲड करायची असेल, काहीतरी इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर तो आपला सगळा डिसिजन घेताना बॅलन्स शीट, कॅश फ्लो आणि हे सगळं याचा अभ्यास करून रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कॅल्क्युलेशन करूनच आपल्याला त्याचं डिसिजन घ्यायचं आहे. कॅल्क्युलेट रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट फॉर बिग कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. स्ट्रेस फ्री बिझनेस टू बी डन. स्ट्रेस नको पाहिजे आपल्याला बिझनेसमध्ये. कशा प्रकारचे बिझनेस असतात मग? पहिला बिझनेस असतो सुस्त, येईल ते गिराईक, जमेल तो धंदा, राईट. दुसरा असतो व्यस्त, खूप व्यस्त आहे, पण जर विचारलं सर मागच्या वर्षी किती प्रॉफिट केला, अरे प्रॉफिट तर काही नाही झालं, पण मी खूप व्यस्त आहे, मी कुठल्या कार्यक्रमाला येऊ शकत नाही, सॅटर्डे क्लबच्या मेंबरशिप मी घेऊ शकत नाही, मी फार बिझी आहे. दिस इज सेकंड टाईप ऑफ बिझनेसमॅन. थर्ड टाईप, ते खूप त्रस्त आहेत, प्रचंड वैतागलेले आहेत, कस्टमर ऑर्डर भरपूर आहेत पण ऑर्डर सप्लाय करू शकत नाही, कपॅसिटी कॅल्क्युलेट केलेली नाही आहे, माझ्या फॅक्टरीत मी काय बनवू शकतो, किती बनवू शकतो, त्यामुळे ते त्रस्त आहेत. पण आपल्याला बिझनेस करायचा आहे मस्त एकदम. ओके, ॲग्री? सगळ्यांना करायचं आहे मस्त बिझनेस, राईट? अँड थँक्यू व्हेरी मच. एवढंच मला सांगायचं. धन्यवाद.